चटपटीत चिकन साठे, बोंबील फ्राय, पापलेट तंदूर आणि तुमच्या तोंडाला पाणी येईल असे अनेक पदार्थ खायचे असतील तर अस्सल कोकणी चव असलेलं हॉटेल जाधव लंच होमला एकदा नक्की या. आता आपल्या महाडचा सीएनजी पंप तर तुम्हाला माहितच असेल, तर या सीएनजी पंपाच्या अलीकडेच हा बोगदा आहे. तर या बोगद्यातून आत आलो तर इथून सरळ 200 मीटर अंतरावर आहे उत्तम चवीचे योग्य ठिकाण हॉटेल जाधव लंच होम. हॉटेलमध्ये आल्यावर एकदम डिसेंट आणि रिच वाईब येते. जर तुमचा प्लॅन जेवायला मोठी फॅमिली किंवा मोठा ग्रुप घेऊन यायचा असेल तर त्याच्यासाठी पण इथे उत्तम सोय आहे. अजून एक इथे या, तुम्हाला दाखवतो. हा रूम स्पेशल कॉलेजच्या मुलांसाठी आहे. इथे जेवायला तुमच्या कॉलेजचा ग्रुप घेऊन या, आयडी दाखवा आणि डिस्काउंट घ्या. आणि हा, आपला ब्लॉग बघून आला तर स्पेशल डिस्काउंट मिळेल. मी तर आलो होतो स्वप्नील सोबत इथे जेवायला. इथली सर्व्हिस पण एकदम फास्ट आहे. जेवण ऑर्डर केला तर एकदम झटकेपट जेवण आपल्या समोर. आता एवढ्या डिश आपल्या समोर होत्या, नक्की कुठून सुरुवात करू, काय खाऊ तेच समजत नव्हतं. पहिलं तर इथलं बोंबील फ्राय बघूया टेस्ट करून. बोंबील नरम आणि चव एकदम कडक आहे. पापलेट तंदूर एकदम ज्युसी झाला होता. मी मच्छी जास्त खात नाही पण याची चव मला आवडली. बटर चिकन आणि नान एकदा खाल तर परत इथेच याल. अरे चिकन साठी राहिला. सर्वात जास्त मला आवडलं असेल तर हेच होतं. एकदा खाऊन थांबताच आलं नाही. चवच एवढी मस्त होती. खरंच इथलं जेवण एक नंबर आहे भाई. खतरनाक. नाद नाही. आता तांबडा पांढरा रस्सा आणि इंद्रायणी राईस खायला कोल्हापूर, सातारा, पुणे कुठेच जायची गरज नाही, कारण इथली ही स्पेशल डिश आहे. आणि तांबडा रस्सा इंद्रायणी राईस सोबत कसा लागतो हे मला तुम्हाला सांगायची गरजच नाही. इथे माझं एकदम दाबून जेवण झालं. हा हॉटेल आपल्या भावाचाच आहे, तर एकदा नक्की या हॉटेल जाधव लंच होमला.